नमस्कार, मी अनुपमा खानविलकर आणि आपण पाहताय झी 24 तासवर प्रयोगशील गुरुजी या शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याबरोबर 3 महत्त्वाचे पाहुणे आहेत आणि आपण त्यांची ओळख करून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा 2020 या वर्षासाठीचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते नारायण मंगलाराम सर नमस्कार आणि स्वागत आपलं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। धन्यवाद। तसंच अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातल्या गोपाळवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मंगलाराम सर हे मुलांना शिक्षण देतात आणि खऱ्या अर्थानं ग्लोबल शिक्षणाची त्यांनी ओळख इथल्या विद्यार्थ्यांना करून दिली हीच त्यांची खूप महत्त्वाची ओळख आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ते हे विद्यार्जनाचं काम करत आहेत, विद्यादानाचं काम करतात। वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना बाहेरच्या शिक्षण पद्धती नेमक्या काय असतात तेही समजावून सांगतात। महत्त्वाचं म्हणजे शिक्षण अगदी सहज आणि सोपं करून त्यांनी दाखवलेलं आहे। पुढचे पाहुणे आहेत विक्रम अडसूळ सर। अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामधल्या बंडगर वस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये दुर्गम वस्तीत राहणाऱ्या मुलांना आधुनिक जगाशी जोडण्याचं काम अडसूळ सर करतात आणि विक्रम अडसूळ यांना देखील 2018 यावर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे। तंत्रस्नेही अडसूळ सरांची ॲक्टिव्ह टीचर्स ऑफ महाराष्ट्र या उपक्रमामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक वेगळी ओळख आहे। सर नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या कार्यक्रमात। नमस्कार। आणि आपले पुढचे पाहुणे आहेत ते म्हणजे विक्रम वाळिंबे सर नमस्कार, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत। आणि थोडक्यात ओळख करून देते। खरं तर विक्रम वाळिंबे सरांची ओळख एक शिक्षक म्हणून करून देण्यापेक्षा शिक्षणाला व्यवस्था न मानता शिक्षण हा एक अथांग प्रवाह आहे म्हणत अभ्यासघर हा एक अनौपचारिक शैक्षणिक प्रयोग ते राबवतात। या शिक्षण प्रयोगाचे ते प्रयोग करतात आणि त्यांच्या साताऱ्यामधल्या अभ्यासघरामध्ये मुलांना शाळा किंवा क्लासमध्ये शिकवल्यासारखं शिकवत नाही तर अभ्यास करण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धती शिकवल्या जातात आणि त्यामुळे अनेकदा आपण ज्याला शिक्षण अभ्यास म्हणतो त्याहून काही वेगळे शैक्षणिक प्रयोग वाळिंबे सर करत असतात। तेव्हा चला तर मग या 3 गुरुजींच्या शाळेमध्ये आपण अर्धा तास सहभागी होऊया आणि त्यांच्याकडून वेगळ्या शिक्षणाचे धडे घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा सर मला नारायण मंगलाराम सरांकडे जायचंय। सर सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि तुमच्या प्रयोगांविषयी सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल की नेमकं तुम्ही काय केलं। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आणि या G24 तासच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बांधवांचे, पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो। आपण सर्वांच्या शुभेच्छा आणि या सन्मानाचा मनापासून आणि अतिशय विनम्रपणे स्वीकार करतो। मी गेल्या 17 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असताना विविध अध्यापन पद्धती, मनोरंजन पद्धतीने कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण हे बोजड वाटणार नाही तर हसत खेळत ते कशा पद्धतीने शिक्षण घेते यासाठी विविध प्रयोग करत आलेला आहे। त्यात आम्ही 2017 पासून कला समेकित शिक्षण, आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग म्हणजे शिक्षणासाठी कलेचा माध्यम म्हणून वापर करायचा। मग व्हिज्युअल आर्ट असेल किंवा परफॉर्मिंग आर्ट असेल, गाड्यांचं नाट्यकरण असेल, मास्कचा वापर, पपेटचा वापर किंवा नृत्य, नाटिका यांच्या माध्यमातून पाठ्यघटक फक्त शिकवायचं नाही तर विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष व्यवस्थित पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग कला समेकित शिक्षणाच्या माध्यमातून केलेला आहे। त्याचबरोबर अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर सुद्धा विशेष भर दिलेला आहे। कोरोनाच्या या महामारीने आज सगळ्या जगाला किंवा शिक्षण क्षेत्रात विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे। पण हे आम्ही साधारणपणे गेल्या 3 वर्षापासून मर्यादित एक अध्ययनपूरक उपक्रम, अध्ययनपूरक साधन म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत होतो। त्याच्या माध्यमातून आम्ही जगभरातल्या 25 देशातल्या 200 पेक्षा जास्त शाळा, ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबर आम्ही व्हर्च्युअली संपर्क साधला, संवाद साधला। आपल्या भारतीय संस्कृतीची, महाराष्ट्रीयन संस्कृतीची ओळख त्यांना करून दिली, त्यांच्या संस्कृतीची ओळख आमच्या विद्यार्थ्यांना झाली। अशा विविध उपक्रम, त्याचबरोबर म्हणजे विद्यार्थ्यांचा फक्त गुणवत्तापूर्ण विकासच नव्हे तर त्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल यासाठी आपल्याला काय करता येईल यावर विचार करून वेगवेगळे उपक्रमांची अंमलबजावणी आम्ही शाळेमध्ये केली। अच्छा सर, आपण पुढच्या पाहुण्यांकडे जातोय आणि विक्रम अडसूळ सर आपल्याबरोबर अहमदनगरमधून थेट संपर्कात आहेत। अडसूळ सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आणि तुम्ही खूप वेगळे प्रयोग खरं तर केले आणि बंडगरवाडी सारख्या शाळेमध्ये आपण शिकवलं। खरं तर अत्यंत दुर्गम भाग आहे हा कर्जत तालुक्यातला आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेत येणं हे सुद्धा एक खूप मोठं आव्हान होतं आणि या विद्यार्थ्यांना सगळ्या बाहेरच्या जगाशी ओळख करून देणं, मुळात आपल्या शिक्षणाची त्यांना ओळख करून देणं खूप मोठं आव्हान तुमच्यासमोर होतं आणि म्हणूनच तुम्ही खूप वेगवेगळे प्रयोग राबवले। तर थोडंसं त्याविषयी आम्हाला सांगा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती ही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या पटलावर नवीन प्रयोग करणारी शाळा म्हणून जाणली जाते।
तत्पूर्वी मी नारायण मंगलाराम सर यांचं प्रथमतः अभिनंदन करतो आणि G24 धन्यवाद देतो, की आमच्यासारख्या वाडी वस्तीवरती काम करणाऱ्या गुरुजींना तुम्ही या ठिकाणी बोलावलंत आणि आमचं काम संपूर्ण जगासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आपले धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगर वस्ती शाळेला आजही शाळेवर जायला साधा खडीकरणाचाही रस्ता नाही. हं. आणि अशा ठिकाणी माझ्या सहकारी शिक्षिका सौ कविता बंडगर त्या 2003 पासून त्या ठिकाणी वस्ती शाळा चालवत होत्या. आणि त्यातूनच एक त्यांची जिद्द आणि आमचे नवीन उपक्रम यातून आम्ही आमची शाळा ही देशाच्या पटलावर झळकवली. संपूर्ण नॉमॅडिक ट्राईबचे आमची कम्युनिटीचे विद्यार्थी असल्यामुळे तेथील आणि आर्थिक परिस्थिती ही खूप कमी असल्यामुळे म्हणजे आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलांचा आणि पालकांचा व्यवसाय मेंढी पालन आणि जे कोरडवाहू शेती आहे त्याच्यावरती काम करणं. परंतु अशा परिस्थितीमध्ये शाळेकडे दुर्लक्ष, मुलांचं स्थगिती, गळती याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये होत होतं. शाळेतील अनुपस्थिती काही प्रमाणामध्ये कमी होत होती. आणि मग याच्यावरती मार्ग म्हणून कविता बंडगर मॅडम आणि मी स्वतः आम्ही दोघांनी एक वेगळा प्रयोग केला आणि आमची शाळा जी आहे की सुरुवातीला एनसीईआरटी जी आहे एनसीईआरटीनं आर्ट इंटिग्रेटेड लर्निंगसाठी रिसर्च बेसवर सर्वात प्रथम शाळा निवडली. हं. देशातील 11 शाळेमध्ये माझी शाळा होती. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करत गेलो. ते प्रयोग आम्ही एनसीईआरटीला दाखल केले आणि एनसीईआरटीनं एचआरडी मिनिस्ट्रीला दाखल करून 2019च्या सिलेबसमध्ये आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग हा नवीन सब्जेक्ट माझ्या शाळेमध्ये रिसर्च आम्ही केलेला म्हणजे देशातील 11 शाळेमध्ये रिसर्च केलेला सब्जेक्ट सीबीएसईला लागू केला. हं, हं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिकवणं, जगाशी इतर देशातील मुलांशी संपर्क करणं, त्याचबरोबर भारतातले काही आपले जे एनआरआय आहेत त्यांच्याशी संपर्क ठेवणं, एक जिद्द, उमेद निर्माण करणं, हे आमच्यासाठी खूप आव्हानाचं काम होतं. शाळेत लाईट नाहीये, शाळेला बांधकाम नाहीये आणि शाळेत जायला रस्ताही नाहीये. अशा परिस्थितीमध्ये काम करणं म्हणजे आमच्यासाठी आव्हान होतं, परंतु आम्ही ते आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला. मुलांना आज आम्ही जगाच्या संपर्कामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलं आमची चांगल्या प्रकारे आज इतर देशातील शिक्षक असतील किंवा बाहेर देशातील जे आपल्या भारतातले लोक असतील त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक असतील किंवा इतर आमचे शिक्षक मित्र असतील यांच्याशी संपर्क करत आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही मुलांना देत आहोत. हं, हं. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज माझ्या शाळेमध्ये 0% गळती आणि 100% उपस्थिती असते. आणि या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये मी जे काम करत होतो याचं कौतुक करण्यासाठी आदरणीय भारताचे प्रधानमंत्री यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटर वॉलवरून माझ्या कामाचं, माझ्या शाळेच्या कामाचं होय. कौतुक केलं. ही आमच्यासाठी खरी अभिमानाची बाब होती आणि त्यातूनच आम्ही ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र हा फोरम तयार केला की माझ्यासारखे वाडी वस्तीवरती तळागाळामध्ये काम करणारे जे शिक्षक होते हं. त्यांना एकत्रित करून त्यांचं काम संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी हं. महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षिका आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका, माझ्या मार्गदर्शिका, एटीएमच्या मार्गदर्शिका, हं. ज्योती वेलवले, ज्ञानदेव नवसरे, उमेश कोटलवार, नारायण मंगलाराम या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही एक फोरम तयार केला की जो आज हा फोरम शासनानं करायच्या अगोदर हा फोरम स्वतः शिक्षक म्हणून शिक्षक समृद्धी आणि विद्यार्थी समृद्धी करण्यासाठी काम करत आहे. आणि या सगळ्याचा विद्यार्थ्यांची फायदा समृद्धी करता शिक्षकांची सुद्धा समृद्धी होणं तुम्ही म्हणताय तसं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे शिक्षक हा अनंत काळासाठी विद्यार्थी देखील असतो. पुढच्या पाहुण्यांकडे जाते. विक्रम वाळिंबे सर आपल्याबरोबर थेट साताऱ्यामधून आता जोडले गेलेले आहेत. विक्रम वाळिंबे सर, खरं तर तुमची ओळख करून देतानाच मी म्हटलं की तुम्ही शिक्षक असे नाही आहात. तुमचे वेगळेच प्रयोग शिक्षणाचे चाललेले असतात. वेगळ्या पद्धतीनं शिक्षण आपण देण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करत असतो. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नेमकं अभ्यासघरमध्ये काय होतं? अच्छा, औपचारिकतेचा भाग म्हणून नाही, खरोखरीच हे आधीचे 2 शिक्षक मित्र जे आणि ज्या परिस्थितीत शिक्षणाचे प्रयोग करतायत. सर, आपण असे पहिल्यांदा भेटतोय पण तुमच्याविषयी ऐकत अनेकदा असतो. सलाम आहे खरं म्हणजे की किती प्रतिकूलतांच्या परिस्थितीमध्ये किती सुंदर प्रयोग लोक करतायत. मी तुलनेनं फार अनुकूल परिस्थितीत काम करतो असं म्हणायला पाहिजे. मी सातारा जिल्ह्यातला आहे, पण मी बरेचदा पुण्यामध्ये आणि साताऱ्यात असं 2 ठिकाणी तुलनेनं अधिक प्रज्ञावान असलेल्या मुलांमध्ये किंवा राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेला बसतील किंवा काही वेळा एखाद्या रिसर्चचा ध्यास घेतील अशा मुलांमध्ये अभ्यासाच्या उपक्रमांमध्ये जास्त गेलो. शाळेमध्ये सुद्धा गेलो आणि शाळेबाहेरही गेलो. आपल्याला एक माहिती आहे पण की कुठल्याही पार्श्वभूमीतलं येणारं मूल असो
त्याच्या विचारशक्तीला, त्याच्या प्रयोग करण्याच्या शक्तीला, त्याच्या समजून घेण्याच्या शक्तीला जर शिक्षण हात घालू शकलं नाही, तर ते निव्वळ निकाल देऊ शकतं. काही स्कॉलरशिप मिळतात, काही पैकी टक्के मार्क मिळतात. पण प्रत्यक्षात मुलांना ते येत असतं का? म्हणजे त्यांना शिकवणाऱ्यांनाही, म्हणजे मी प्रथम शिक्षक होतो अगदी, म्हणजे तिथपासून प्रयत्न करतो, की मलाही ते येत असतं का प्रत्यक्षात? होय. मी एखाद्या चित्रात वनस्पतीचे भाग पाहिलेत, पण प्रत्यक्षात निसर्गात आल्यावर ह्याचा हाच भाग आहे, हे मला कळतं का? मी गणित कच्चं आणि पक्कं असं दोन्ही असलेला विद्यार्थी बघतो. त्यांना सूत्र सांगता येतं, त्यांना क्षेत्रफळ काढता येतं दिलेल्या प्रश्नाचं. पण एक वस्तू हातात दिली तर हिचं क्षेत्रफळ कसं काढशील असं म्हणलं तर ते जमत नाही. तर आपल्याला ते प्रत्यक्षात कसं आणता येईल, जे पुस्तकांमध्ये शिकता आहात ते. त्यासाठी खरंच आकलन करून घेणं, आकलन केलेलं प्रत्यक्षात कधीतरी वापरणं जीवनात, दैनंदिन जीवनामध्ये, आणि त्या साहाय्याने नवं काही आपण तयार करू शकतोय का? आपण 2 सूत्र शिकलात गणितातली. 3रं 4थं सूत्र स्वतः शोधून काढू शकता का? निसर्गाला पाहात किंवा आकृतींना पाहात. हे जसं गणितात आहे तसं भाषेत असू शकतं, तसं विज्ञानात असू शकतं. हं. हे बिंबवण्याचा प्रयत्न मुलांमध्ये करतो आहे. आणि मला फार आनंद वाटतो. सर ज्या प्रकारच्या पार्श्वभूमीतनं ह्या दोन्ही शिक्षकांनी कामं केली आहेत, तशाच एका खेडेगावातनं मीही आलो आहे. आणि मुलांना तिथल्याही समजून घेताना आपल्याला आधी मूल व्हावं लागतं. हं. हे मला 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा कळलं. तुमच्या दोन्ही शिक्षकांपेक्षा माझा अनुभव थोडा कमी आहे. पण ते होणं हे खरं पहिलं आव्हान आहे शिक्षकासमोर, की आधी आपण मूल आहोत या भावनेत जाऊन त्याच्याबरोबर शिकू शकतोय का? तर तो आणि आपण मिळून वाट चालू शकू. अशा अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये आहे असं म्हणता येईल. ठीक. खरं तर शिक्षण या अंगानं म्हटलं तर आपल्याला हा चर्चेचा विषय खूप तासांसाठी सुद्धा पुरेल किंवा अपुरेच पडतील हे देखील तास. पण मला थोडीशी चर्चा वेगळ्या अंगानं घ्यायची आहे, ती म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीनं घ्यायची आहे. खरं तर आपण आता एका वेगळ्या स्थित्यंतरामधून पुढे जातो, वेगळ्या संकटातून पुढे जातो. आता कोरोनाच्या संकटाला जवळपास 6 महिन्यांचा अवधी उलटलेला आहे आणि यापुढे खरं तर शिक्षण, ह्याला मी आता क्षेत्र म्हणते, शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी आव्हानं आहेत. जे शक्य नव्हतं ते कोरोनाच्या या संकटामुळे आपण सगळ्यांनी शक्य केलं शिक्षणाच्या माध्यमातून. ते म्हणजे ऑनलाईन या माध्यमातून शिक्षणाचा हा प्रवाह आपण वाहत ठेवला. मात्र शैक्षणिकदृष्ट्या शिक्षकांना सुद्धा अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागले. तर या दृष्टीने सर मला आपल्या तिघांबरोबर चर्चा करायची. सगळ्यात आधी नारायण सर, मी आपल्याकडे येते. मला सांगा की आत्ता जी सगळी परिस्थिती आहे, काय नेमकी आव्हान आता इथून पुढे, म्हणजे आपण ज्याला पोस्ट कोरोना असा काळ म्हणू, त्यामध्ये काय नेमकी शिक्षकांसमोर आव्हानं असतील? नक्कीच एक कोरोनाने आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा, म्हणजे जगातल्या सर्वच क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने एक ड्रास्टिक चेंज म्हणतो आपण, म्हणजे एकदम खूप मोठ्या प्रमाणावरचा बदल जो आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा कोरोनामुळे झालेला आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की ऑनलाईन शिक्षण किंवा शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षामध्ये आपण भारतातल्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुरू झालेला होता. पण कोरोनाने अशी परिस्थिती निर्माण केली की आज जवळजवळ 100% आपण ऑनलाईन शिक्षणावर, म्हणजे आजचं जे शिक्षण चालू आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा वापर केला जात आहे. होय होय. ही परिस्थिती कदाचित कोरोना नसता तर आणखी 5 ते 10 वर्षाच्या नंतर ही परिस्थिती उद्भवली असती. पण कोरोनाने ती परिस्थिती आपल्या 5 ते 10 वर्ष अलीकडे आणली. त्याच्यामध्ये मग आव्हानं म्हटलं तर खूप आहेत. म्हणजे अगदी थोडक्यात सांगूया सर, आपल्याला सगळ्या पाहुण्यांना वेळ द्यायचा आहे. उपलब्ध साधन सामग्रीपासून तर साधन सामग्री उपलब्ध असणाऱ्यांच्या अडचणी आणि साधन सामग्री उपलब्ध नसणाऱ्यांच्या अडचणी अशा दोन्ही आहेत. जसं आता विक्रम सर आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतोय, ज्या ठिकाणी 2 वेळेच्या खायच्या अन्नाची म्हणजे भ्रांत आहे, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांकडे सर्व प्रकारची साधन सामग्री ऑनलाईन शिक्षणासाठी उपलब्ध नाही. त्यांच्या समोरची ही अडचण आहे. तर काही ठिकाणी असं आहे की साधन सामग्री उपलब्ध आहे, पण त्या ठिकाणी मग आपण कोरोनाच्या पूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढतोय, मोबाईलमध्ये विद्यार्थी जास्त गुंततायत, शारीरिक व्यायाम हालचाली कमी झालेल्या आहेत, मैदानी खेळांकडे त्यांचं 100% इतके दिवस आपल्याला वाटत होतं की आपल्या मुलांनी करू नये, ते सगळं करावं लागतंय. म्हणजे या एवढ्या दिवस आपण त्यामुळं विद्यार्थ्यांना या मोबाईल पासून किंवा ऑनलाईन गॅजेट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण कोरोनामुळे या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आपणच त्यांच्या हातामध्ये, म्हणजे जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपणच त्यांच्याकडे मोबाईल आणून देतो. मग स्क्रीन टाइम वाढणं, मग त्याच्यातनं डोळ्यांचा विकार, मानेचा विकार, हाताचा विकार, म्हणजे
शारीरिक खरंय. व्याधी तर आहेत, परिणाम सुद्धा चिडचिडेपणा होऊ आहे, लागलेत. अशा विविध समस्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण होत आहेत. त्याचबरोबर मग शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा अनेक समस्या आहेत. म्हणजे जसं काही शिक्षक जे आहेत ते या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला आणखी सरावलेले नाही. हं. म्हणजे अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे म्हणजे त्यांना सुद्धा बदल स्वीकारायला थोडंसं जड जातं. अगदी आणि हाच मुद्दा घेऊन मी पुढच्या सरांकडे जाते. विक्रम अडसूळ सरांकडे जाते. विक्रम सर, तुम्ही टीचर्स असोसिएशनशी निगडीत आहात. अनेक शिक्षक आपल्या संपर्कात आहेत आणि खूप प्रयोग तुम्ही शिक्षकांच्या दृष्टीने सुद्धा केले. तुम्हाला काय वाटतं, शिक्षकांनी आता काय पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं ते सक्षम झाले पाहिजेत? आपण जर पाहिलं तर कोरोनानं आपल्याला खूप काही शिकवलं आणि होय. खूप काही आपल्या ज्या कमतरता आहेत, ज्या कमी बाजू आहेत त्या दाखवून दिल्या. ज्या आतापर्यंत झाकलेल्या होत्या, मी असं म्हणेल. अगदी. खूप जबाबदारीनं वाक्य बोलतोय. ज्या काही आपल्या कमी बाबी होत्या त्या आपल्याला दाखवून दिल्या. सर्वात प्रथम मी असं बोलेल की ज्या आपल्या शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, या सरकारी शाळातील भौतिक सुविधा, जर आपण 21व्या शतकाकडे जात असू किंवा 21व्या शतकाचा तंत्रज्ञानाचा आपण जर अध्यापनामध्ये वापर करण्याचा विचार करत असू, इतर देशांच्या तुलनेत आपण राहण्याचा विचार करत असू, होय. तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या शाळेतील भौतिक सुविधा, शाळेतील शैक्षणिक साधनं जी आहेत, हं. म्हणजे तंत्रज्ञानाची असतील किंवा भौतिक असतील, ती आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे तर आपण ऑनलाईन आणि इतर गोष्टींची चर्चा करू शकतो. जर हं. ते शाळेमध्ये उपलब्ध नाहीये, ते शाळेमध्ये आजही शाळेमध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीये, तर मग अशा ठिकाणी आपण काय करणार? माझ्या स्वतःच्या शाळेचं उदाहरण देतो मी, की वीज बिल हे आम्हाला व्यावसायिक दर्जानं वीज बिल प्रत्येक शाळेला मिळतं आणि मग कसं होणार आहे? तर हा विषय गौण आहे, परंतु आव्हानं जी असणार आहेत आपल्या समोरची, ती खूप मोठी आव्हानं असणार आहेत. कारण आता काळानुसार आपल्याला बदलायचं आहे. नुसतं शिक्षकांना नाहीये, तर पालक, शिक्षक आणि शासन या तिन्ही घटकांना या ठिकाणी बदलणं महत्वाचं आहे. जर शिक्षकांनी काळानुरूप बदललं नाही, तर काळ आपल्याला बदलवत असतो आणि बदलवेल. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर अगदी केला पाहिजे. परंतु तंत्रज्ञान हे शिक्षकाची रिप्लेसमेंट करू शकत नाही. हं. तंत्रज्ञान हे योग्य ठिकाणी, आता कोविडमध्ये आपल्याला तंत्रज्ञानाची गरज आहे. आता आपण तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकानं हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी सक्षम झालं पाहिजे. हं. स्वतः शिकून घेतलं पाहिजे. त्या काळानुरूप आपण बदलत गेलो पाहिजे. हं. हं. मग आता कोरोनानंतर मग आता तंत्रज्ञानाचा वापर हा 100% करता येईल का? नाही करायचा आपल्याला. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात, आता 55 प्लस 53 हं. हे जे शिक्षक आहेत ते असा विचार करत असतील किंवा करतात काही जण. माझ्या उदाहरणं आहेत का माझ्या समोर, की आता आमचे किती वर्ष राहिले, 5-6 आम्ही वर्ष कशाला राहिले, करू? 2 वर्ष खरंय. राहिले, आम्ही कशाला आता एवढं कशाला ताण घ्यायचा? मग कुणातरी एखाद्या ज्युनियर शिक्षकाला सांगायचं, बाबा तू माझं हे ऑनलाईनचं काम आहे किंवा हे करून घे. खरंय. तर आता असं नाहीये. आता शासनानं सुद्धा शिक्षकांना एक दर्जेदार ट्रेनिंगचं मॉड्यूल तयार केलं पाहिजे. तर ते मॉड्यूलचं तयार करून त्याची अंमलबजावणी ही काटेकोरपणे केली पाहिजे असं मला वाटतं. आपला ज्यावेळेस मुद्दा लक्षात आला सर. खरं तर शासनानं किंवा प्रशासकीय व्यवस्था सुद्धा तेवढीच सक्षम होणं हे गरजेचं आहे. Yes. आपण जसं म्हटलं की फक्त पालक किंवा फक्त शिक्षक नव्हे, सगळ्यांनीच या प्रवाहामध्ये आपल्याला एकमेकांना स्वयंभू करणं किंवा एकमेकांना मदत करत मोठं होत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. विक्रम वाळिंबे सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे खरं तर खूप अडचणी आहेत, मात्र पोस्ट कोरोना सुद्धा अनेक आव्हानं शिक्षकांसमोर असणार आहेत. तुम्ही याकडे कशा अर्थानं पाहता? मी थोडासा रचनेच्या बाहेरचा आहे, शासकीय म्हणा किंवा शाळांच्या ज्या रचना आहेत त्याबद्दल. माझ्याकडे थोडं स्वातंत्र्य मिळतं, त्याचा वापर करून मी काय करतो, माझ्याकडे अभ्यासाला येणाऱ्या मुलांना मी विचारतो की तुम्हाला काय शिकायचं आहे? ठीक आहे, तुम्ही 7वीत आहात, पण तुम्हाला शिकायचंय काय ते सांगा. आणि तशा चर्चा करून मग आम्ही ठरवतो की ह्या मुलाला काहीतरी छान शिकायचं आहे. मी गेल्या मार्च-एप्रिल पासून जेव्हा मुलांना प्रवेश देताना विचारायला लागलो की तुला काय शिकायचं आहे, तर मुलांनी विचारलं की तुम्हाला कोडिंग शिकवता येईल का मला? दुसऱ्या मुलाने विचारलं की सर तुम्ही झूम वापरता, आपण अजून 2 ऍप्स ट्राय करूयात, मग आपण काय शिकायचं ते ठरवूयात का? हे आहे बघा. म्हणजे कम्युनिकेशनची जी वेगवेगळी माध्यमं आपण आज स्काईप वापरतोय भेटण्यासाठी, ती इतक्या वेगाने बदलत जातील. त्या वेगाने बदलणं हे बऱ्याच शिक्षकांना खूप खूप तत्परतेनं आणि तत्काळ करावं लागेल. मगाशी सर म्हणाले तसं काही लोकांना थोडा इनर्शिया आलेला असतो व्यवस्थित अनेक वर्ष एकाच प्रकारे काम करण्याचा. तो तत्काळ जर झटकला नाही तर युद्ध काळामध्ये झोपा काढणाऱ्या सैनिकांचं काय होईल ते आपलं होईल आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण देशाचं होईल.
हे भान बाळगणं मला एक आवश्यक वाटतं. दुसरं मला एक प्रामाणिकपणे अनेक शिक्षक मित्रांमध्ये काम करताना आढळलेलं आहे, की मूल जे शिकतं आहे त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास आपण स्वतः उजळणी करून करतो का? त्याला फिजिक्स शिकवण्यापूर्वी आपण ते स्वतः वापरतो का? त्याला इंग्लिशची कविता समजवण्यापूर्वी आपल्या डोळ्यात पाणी येतं का ते कविता वाचताना? तर आपण शिकवण्याचे अधिकारी आहोत. आपण एका पदावर आहोत, ठीक आहे, आपली नेमणूक 60 वर्षापर्यंतसाठी आहे. पण आपली परीक्षा प्रतिक्षणी त्या मुलाच्या नजरेत दिसते आपल्याला आपण पास होतो का नाही. आपण खूप सातत्यानं अभ्यास करावा लागेल. आजचा विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या वापराने आणि तो आसपास वाचतो, ऐकतो, त्यामुळं आपल्यापेक्षा इन्फॉर्मेशननी पुढे असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा मूळ अभ्यास फार पक्का करणं, याशिवाय प्रामाणिक शिक्षक होता येणार नाही. खरंय. अँड द थर्ड थिंग, मला आता दोन्ही शिक्षकांच्याकडनं ज्या विपरीत परिस्थितीत कित्येकदा पालक असतात, त्यांच्याकडे साधनं नसतात, मोबाईल फोन्स नसतात, डेटा दरवेळेस इतका परचेस करायचा परवडतच प्रत्येकाला असं नाही. तर इंटरनेट मार्फत आपण जे इनपुट द्याल ते एखादं जर आपण दही लावायचं असेल तर विरजण किती लावतो तेवढा चमचाभर द्यावा लागेल, तर पातेलभर शिक्षणात सुरू होणार आहे. इंटरनेटवरनं देणारी गोष्ट त्याला 10 दिवस उद्योगाला लावेल अशी 5 मिनिटात देता येते. खरं आणि म्हणजे अभ्यास तो 10 दिवस तंत्रज्ञानाचा जो उद्योग उपयोग, करेल. विक्रम सर, थोडक्यात हां, तंत्रज्ञानाचा उपयोग हा केवळ शिक्षणातल्या विरजणासाठी एवढाच होऊ शकतो असं आपण म्हणूया. आपलं मूळ नॉलेज किंवा आपलं मूळ विक्रम वाळंबे सरांच्या मुद्द्याला मला थोडंसं मॅडम पुढे घ्यावंसं वाटतं. अगदी की अगदी सरांनी सांगितलं की त्यांची मुलं कोडिंग शिकू का विचारतायत, परंतु मी NEP 2020 मध्ये स्वागत करतो. आणि कारण इयत्ता 6वी पासून कोडिंग आपल्याला शिकवायचंय आता. अच्छा. म्हणजे आता शिक्षकांना म्हणजे आव्हानच आहे. शिक्षकांना आता अपडेट राहिलं पाहिजे. स्वतः अगदी आपण स्वतःमध्ये तंत्रस्नेही बदल. होणं आणि त्यामध्ये आणखी तज्ज्ञ होणं हेही तितकंच गरजेचं आहे. खरं तर एवढ्या कमी कालावधीमध्ये ही चर्चा अपुरीच म्हणावी लागेल. मात्र आज तुम्ही तिघेही सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.